ओके काय ना वरचं सगळं हे गाय मोबर आहे का त्याने हे त्यांना शिकवलं होतं की कसं डेकोरेट वगैरे करायचं आपलं फुलं वगैरे जे आपण फुलं वगैरे शिकवतात त्याचं बनायचं हे शिकवलं त्यांनी फुलाने तर खाली सजावलं हे माळा कशावर बनवायचं कसं सजवलं आपण जे दिवाळी सजवतो ना हे असं सजवलं जातात ना हे श्रीकृष्णांना आपण आता ते रंगीबिरंगी कपडे घालून गेलो आपण ते फुलांचे यांचे फुलं तोडून फुलांचे यांच्यापासून बनवलेले कधी बनवले ते इसवी सन मध्ये जेव्हा श्रीकृष्ण ते शिकत होते तेव्हा आपल्याला आता 1000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रुद्राक्ष घेतले 300 काय 250 ते 3 तसेच त्या काळात रचना म्हणजे आपण झोपल्यानंतर आपण हे करतो आपण फेकून देतो अंतरून वगैरे आणि लक्षात ठेव हे उदक वाक्य. त्यानंतर जेव्हा म्युझिक झालं त्याच्यानंतर समोर आल्यानंतर त्यांनी शिकलं की स्प्लॅशिंग ऑफ स्पिरिट विथ वॉटर म्हणजे मजा कशा करायचं म्हणजे एन्जॉय कसं करायचं पाण्यामध्ये पोहायचं वगैरे आपण म्हणतो ज्याला पोहणं वगैरे कसं असतं ते मंत्रा जे म्हणतात ना आपण ते जुन्या काळामध्ये ते जुने लोक ते काही म्हणजे जडीबुटी दवाखान्यात जायचे नाही जडीबुटी वगैरे असते प्रत्येक कारणासाठी तर हे जडीबुटी वगैरे बनवायचं हे माल्यग्रथन म्हणजे माळ कसे बनवायचे फुलापासून ते श्रीकृष्णांना इथून शिकवलेलं आहे. शेखर काळ योजन फेटा बांधण्याची जी कला आहे ती त्यांना इथं शिकवते. नेपथ्य प्रयोग म्हणजे धोतर कसे नेसायचे ते इथं दाखवत आहे. कर्णपत्रभंग म्हणजे कानामध्ये पाळी वगैरे कसं टोचायचं ते इथे दाखवत आहे. गंधयुक्ती परफ्यूम वगैरे कसं बनवतात ते त्या काळामध्ये त्यांनी दाखवले त्यांना शिकवलेले फुलांपासून परफ्यूम वगैरे कसं बनवता येतं. हे ज्वेलरी आर्टिफिशियल भूषण योजन इंद्रजाल हस्त घालव सूत्र क्रीडा पुस्तक वाचन नाट्य का दर्शन तक्षकर्म श्रीकृष्णाचे गुरु त्यांना इथं शिकवत असताना इथंचा काही क्षण धातुवाद शुक सरिका प्रलापन श्रीकृष्णाने त्यांच्या गुरुकडून 64 दिवसामध्ये 64 कला शिकल्या होत्या आणि आपल्याला 64 दिवस म्हणजे आपल्याला मजा वाटते. आपण 2 महिने कुठे पण आपण असे मजाकमध्ये वाया घालून देतो. तर हे एक शिकण्यासारखी गोष्ट आहे आपल्याला सगळ्यांना. सॉरी देश भाषा विज्ञान नॉलेज फॉरेन लँग्वेज पण शिकवलेली आहे. बघू शकता तुम्ही. आपल्याला आता सध्या पण येत नाही त्या काळात ते श्रीकृष्ण शिकले होते. 6000 वर्षाच्या अगोदरच्या श्रीकृष्णाने शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत 62 ज्या कला आहेत ते त्यांनी इथं प्रदर्शित केलेल्या आहेत. निमित्त ज्ञान म्हणजे
कोणाला आपल्याला कोणी काम सांगितलं की कसं त्याला कट मारायचं ते शिकवलं जाईल. धारण मातृका अलगड इंद्रनीलसाठी Composing Mansi. verses in the shape of letters from मिनिंग ऑफ वर्ड scatter letters. अभिधान कोश नॉलेज ऑफ डिक्शनरी व्याकरण काही काही मराठी शब्द असे की आपण त्याचे प्रोनाऊन्सिएशन बी नाही करू शकत सध्या आपण. छंदोध्यान क्रिया विकल्प मिमिक्री करणं म्हणजे मिमिक्री कशी करतात हे या पिक्चरमध्ये दाखवलं. म्हणजे ही कला त्यांना शिकवलेली आहे मिमिक्री कशी करायची दुसऱ्यांची. चलित योग काय मिनिंग काय त्याचं वस्त्रगोपाल आर्ट ऑफ प्लेइंग डिफरंट टाइप्स ऑफ गेम्बल्स मतलब वेगवेगळ्या प्रकारचे जे डान्स आहेत ते कसे शिकायचे ते त्यांना डान्स शिकवलेले या कलेमधून. ही एक वेगळी कला त्यांच्यामध्ये. आकर्षक किडा प्लेइंग डान्स डायस विजयिका विद्या टेक्निक ऑफ फॅक्टरी हे आहे शेवटचं जे त्यांना शिकवलेलं आहे शेवटची कला म्हणजे व्यायाम केल फिजिकल एक्झरसाइज जे पहिल्याच्या टायमाला जे डंबल्स वगैरे जे पहिलवानकी जे करतात ते त्यांना इथे शिकवलेलं आहे. हे गीता उपदेश ही स्टोरी आहे ही जे पिक्चर मधून त्यांनी इथे प्रदर्शित केलेली आहे. प्रणाम करोगे ना तर इथे या काचाच्या या बॉक्समध्ये एक महादेवाचा नंदी आहे. आपण प्रत्येक मंदिरामध्ये जो बी बघतोय तर तिथे बसलेला नंदी असतो. तर इथलचा जो नंदी आहे तो 4 पायावर उभा आहे नंदी आहे. अशा प्रकारे हा इथलचा रामकृष्णाचं मंदिर आहे.